आज आपल्या सोबत आहेत मृणाल गोरे. समाजातल्या ज्या फार थोड्या लोकांना लोकनेता हे बिरुद लावता येईल त्यापैकी मृणालताई आहेत. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र सामान्य माणसाचा आवाज त्यांनी बुलंद केलाय. आजही त्या जेव्हा दिल्लीत जातात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र त्यांच्याकडे अत्यंत आदरानं पाहिलं जातं. मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या 80 वर्षाच्या कारकिर्दीचा शोध घेण्याचा. मला सांगा की जिथून तुम्ही सुरुवात केली होती आणि जिथे पोचलात सगळं अपेक्षेप्रमाणे झालंय? अपेक्षेप्रमाणे म्हणजे आपल्याला काम करायचं एवढं माझं ठरलं होतं. बाकी काही फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या आणि ते काम लोकांच्या साठी करायचे, सामान्य माणसाचे प्रश्न आपल्याला मांडायचे असं मनात धरून मी काम केलं आणि ते आत्तापर्यंत तेच करत आले. पण मला सांगा, ही सगळी वाटचाल आहे, तुम्ही सुरुवात केलीत तेव्हा काहीतरी एक ध्येय समोर असेल. म्हणजे तुम्ही समाजवादी पक्षातून सुरुवात केली, त्याआधी राष्ट्रसेवा दलात असतात, की किमान सत्ता मिळवायची वगैरे असं मी विचारत नाहीये, पण समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये किमान परिवर्तन झालं पाहिजे. ते झालंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, तसं नाही झालेलं. आमच्या अपेक्षेप्रमाणे परिवर्तन नाही झालेलं, पण आपण आपला हातभार लावला एवढं समाधान निश्चित आहे. परिवर्तन झालं नाही आणि ते इतक्या लवकर होईल अशा अपेक्षेत पण नाही. कारण हजारो वर्षाचे जे संस्कार आहेत ते असे काही एकट्या दुकट्याच्या किंवा 10-20 जणांच्या प्रयत्नांनी काही धुवून निघणार नाहीत. त्याला निश्चित काही काल द्यावा लागेल आणि त्याच्यात आपण आपलं कर्तव्य निभावलं एवढं समाधान मात्र निश्चित आहे. मला सांगा, लोक तुम्हाला पाणीवाली बाई म्हणतात, रणरागिणी म्हणतात. मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते भारतीय राजकारणाच्या पटलावर, अजेंड्यावर तुम्ही महिलांना आणलं. तुमच्या आधी एवढ्या सातत्याने कोणी केलेलं नाही. म्हणजे तुमची आंदोलनं जरी पाहिली, पाण्याचं आंदोलन असो, लाटणे मोर्चा असो, महागाई प्रतिकार असो, या सर्व आंदोलनामध्ये महिला केंद्रभागी होत्या. होय. हे तुम्ही कसं केलं? असं आहे, पूर्वीपासून माझं लक्ष या महिलांना आपण समाजकारणात, राजकारणात आणलं पाहिजे असं होतंच. कारण महिला या शेवटी लोकसंख्येचा निम्मा भाग हा जर या सर्व चळवळीपासून दूर राहिल्या तर कसा समाज पुढे जाणार. आणि मी जे प्रश्न घेतले होते, आता पाण्याचा प्रश्न काय, घरांचा प्रश्न काय, महागाईचा प्रश्न काय, हे सगळे प्रश्न सामान्य स्त्रीला भेडसावणारे असे प्रश्न होते. महिलांच्या वरच्या अत्याचाराचा तर होताच, तो मग स्वतंत्र स्वाधार सारखी संस्था काढून आम्ही पुढे दिला. पण हे जे सगळे प्रश्न होते त्यांच्या समोर, सामान्य स्त्रीच्या समोर, अगदी झोपडपट्टीतल्या स्त्रीपासून मोठ्या वर्गातल्या स्त्रीपर्यंत, यातल्या अनेक प्रश्नांनी तिला भेडसावलेलं होतं. तेव्हा याच्याबद्दल आपण काही करावं अशी मनात इच्छा होती. त्याप्रमाणे मी सुरुवात केली. ती गोरेगाव ग्रामपंचायत, त्यावेळेला गोरेगाव ग्रामपंचायत होती, तेव्हा त्या ग्रामपंचायतीचं एक सदस्य म्हणून मी सुरुवात केली. मग त्याच्यातून पुढे ज्या वेळेला इथे महानगरपालिका आली, महापालिकेत प्रथम हे पाण्यासारखा प्रश्न मी काढला. आमची पहिली महापालिकेतली लढाई ही महापालिका मराठीतून कारभार करावा ही होती. मराठी येत नसेल, तुमच्या मातृभाषेत गुजरातीत बोला, आम्हाला चालेल. तुमचं म्हणणं आहे मातृभाषेत बोला. मातृभाषेत बोला. म्हणाल तर ही मागणी तुम्ही केली तेव्हा शिवसेना अस्तित्वातच नव्हती. शिवसेनेचा जन्म हा 1968 सालातला आहे. त्याच्या आधी 7-8 वर्ष तुम्ही मागणी करत होता. गांधीजींच्या राजकारणामध्ये मीठ हे प्रतीक होतं. तुमच्या राजकारणाच्या सुरुवातीलाच असं दिसतंय तुम्ही पाणी हे प्रतीक केलं, त्यानंतर लाटणं हे प्रतीक केलं. नाही, तुम्हाला पहिल्या आंदोलनामध्ये असं जाणवलं का की महिला ही मोठी ताकद आहे आणि ती अजून राजकीय पक्षांनी वापरली नाहीये, त्यांचे प्रश्न हे सगळ्या कुटुंबाचे प्रश्न असतात, ते आपण केलं पाहिजे असं तुम्हाला जाणवलं का? का हे अजाणता झालं? नाही, मला महिलांना आपण ह्याच्यात आणलं पाहिजे ह्याची इतकी जाणीव होती. तर महिला कशा येतील हे पाहूनच मी त्याप्रमाणे प्रश्न उचलत असे. आणि महिलांचा मला पाठिंबाही खूप होता. इथे ग्रामपंचायतीत असतानाही मी म्हटलं तसं
मी पाण्यासारखे प्रश्न उठवत होते, त्यामुळे त्यावेळेला सुद्धा गोरेगावातल्या महिला माझ्या पाठीशी होत्या. आणि मग महापालिका आल्यावरती तर ह्या प्रश्नाला अधिकच धार आली आणि महिला बरोबर आल्या. हजारोच्या संख्येने महिला येऊन आम्ही मोर्चे काढलेले आहेत, धरणं धरलेली आहेत. आणि त्यावेळेला आज मोर्चाचं काही मोठं कौतुक राहिलेलं नाही, पण त्यावेळेला मोर्चा आणि धरणं ही फारच अप्रूप अशी गोष्ट होती लोकांच्या दृष्टीने. आणि त्यामुळे ते बघण्याकरता सुद्धा प्रचंड गर्दी उसळायची. म्हणाल ते मला सांगा, या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्हाला काही वेळा असे प्रसंग आले असतील की स्त्री म्हणून माझ्यावर अन्याय होतोय राजकारणामध्ये, म्हणजे संपूर्ण पुरुष प्रधान व्यवस्था आहे. तुमचं नाव 1978 साली मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा चर्चेत होतं, पुलोतचं सरकार आलं तेव्हा, किंवा जनता पक्षाचं अध्यक्षपद तुम्हाला महाराष्ट्राचं मिळालं, विरोधी पक्ष नेत्या होत्या. या सगळ्या राजकारणामध्ये, दिल्लीच्या राजकारणात तुम्ही होतात, तिथे चंद्रशेखर VP सिंग यांच्यासारखे पंतप्रधान तुम्ही पाहिलेत. मला सांगा, या सगळ्यामध्ये महिला म्हणून माझ्यावर अन्याय होतोय अशी भावना कधी तुम्हाला झाली का? नाही, कारण मला पदाची कधी हेच नव्हती. किंबहुना मंत्रीपद मला देत होते, मला खूप आग्रह केला लोकांनी, मी नाही सांगितलं. मी त्यावेळेला नाही सांगितलं. आणि माझ्या असं ठामपणे माझ्या मनामध्ये असं होतं की मंत्रीपद घेऊन आपण फार काही करू शकणार नाही. आणि मग आपण सामान्य स्त्रीपासून दुरावत जाऊ, तिच्याशी संपर्क नाही राहिला, समाजातल्या या सर्व स्त्रियांशी संपर्क नाही राहिला, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या भावना काय आहेत, त्यांना काय पाहिजे हे आपल्याला कळणार नाही. ही तुम्ही 1977ची गोष्ट सांगताय, जेव्हा मोरारजीबाईंनी तुम्हाला मंत्रिपद दिलं होतं. हो. त्यानंतर तुम्ही 1989 साली महिला आयोगाचं अध्यक्षपदही नाकारलं. मला सांगा, सत्तेत जाण्यापासून हा नकार कशासाठी? म्हणजे सत्तेत जाऊन सुद्धा काही बदल तुम्ही घडवू शकत होता? नाही, जिथे मला असं वाटलं की सत्तेत जाऊन आपण काही करू शकतो, त्यापेक्षा बाहेर राहून आपला जास्त संबंध राहिला, जास्त काही करू शकू, तर मी बाहेर राहणं नेहमीच प्रेफर केलं.